कल्पना करा एखाद्याने सलग 10 तास ऑफिसमध्ये काम केलंय आणि त्या 10 तासात शेकडो ईमेल्सना उत्तरे दिलीत, मीटिंग्ज अटेंड झाल्यात. हो, आणि सोबतच टीमच्या ग्रुप चॅटवर सतत मेसेजेसचे रिप्लाय सुद्धा दिलेत. अगदी बरोबर. प्रेझेंटेशनच्या स्लाइड सुद्धा फॉर्मॅट करून झाल्यात. सगळं कसं अगदी घड्याळाच्या काट्यावर आणि वेगात चाललंय. पण खरी गोम पुढेच आहे. हो ना. संध्याकाळी लॅपटॉप बंद करून घरी जाताना अचानक एक विचित्र पोकळी जाणवते. असं वाटतं की आज दिवसभर एवढी धावपळ केली पण खऱ्या अर्थाने एकही महत्वाचं काम पूर्ण झालंच नाही. खरंच. आणि हा अनुभव आजकाल आपल्यापैकी बऱ्याच जणांना रोजच येतो. असं का होतं याचा कधी विचार केलाय? मी तर खूपदा विचार केलाय. म्हणजे एवढं काम करूनही काही साध्य न झाल्याची भावना खूपच निराशाजनक असते. कसं आहे ना, हा आजच्या आधुनिक कामाच्या जगातील सर्वात मोठा विरोधाभास आहे. आपण नुसतं व्यस्त असण्यालाच उत्पादकता किंवा यश मांडण्याची मोठी चूक करू लागलो आहोत. अगदी 100% खरं आहे. आणि याच समस्येवर बोट ठेवण्यासाठी आज आपण एका अत्यंत महत्वाच्या स्रोतावर एक सखोल चर्चा करणार आहोत. हो, आजची आपली चर्चा एका अतिशय उत्तम व्हिडिओवर आधारित आहे, बरोबर? होय. बुक इनसाइडर या यूट्यूब चॅनलवरील एका अत्यंत प्रभावी व्हिडिओचा आपण आधार घेतोय. या व्हिडिओमध्ये कॅल न्यूपोर्ट यांच्या डीप वर्क या जगप्रसिद्ध पुस्तकाचा सविस्तर सारांश दिलाय. क्या बात है. डीप वर्क हे तर या विषयावरचं एक बायबलच मानलं जातं. अगदी. आजच्या या सतत विचलित करणाऱ्या जगात जिथे सगळीकडे नोटिफिकेशन्स आणि सोशल मीडियाचा सुळसुळाट आहे, तिथे सखोल आणि एकाग्रतेने काम कसं करायचं हे समजून घेणं हेच आपलं आजचं मिशन आहे. म्हणजे जे लोक सतत व्यस्त असल्यासारखे वाटतात पण दिवसाच्या शेवटी काहीच भरीव साध्य न झाल्याची भावना अनुभवतात, त्यांच्यासाठी ही चर्चा खूप मोठी डोळे उघडणारी ठरू शकते. हो ना. एक आहा मोमेंट ठरेल त्यांच्यासाठी. तर या पुस्तकाच्या सारांशातील सर्वात महत्वाची संकल्पना समजून घेण्यापासून आपण सुरुवात करूया. नक्कीच. कॅल न्यूपोर्ट यांनी कामाचे 2 अत्यंत स्पष्ट आणि परस्पर विरोधी प्रकारांत विभाजन केले. पहिला प्रकार म्हणजे शॅलो वर्क आणि दुसरा म्हणजे डीप वर्क. शॅलो वर्क म्हणजे वरवरचं काम, बरोबर? मगाशी आपण जे सलग 10 तास काम करूनही काहीच साध्य न झाल्याचं उदाहरण दिलं, त्याचं मूळ या शॅलो वर्कमध्ये दडलंय. अगदी बरोबर पकडलं. शॅलो वर्क म्हणजे अशी कामं जी दिसायला अत्यंत महत्वाची वाटतात, पण ती करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट किंवा उच्च बौद्धिक क्षमतेची गरज नसते. म्हणजे जसं की सतत ईमेल्स चेक करत राहणं, विनाकारण लांबणाऱ्या मीटिंग्समध्ये बसणं किंवा नुसतंच कॅलेंडर मॅनेज करणं. हो, ही सगळी कामं कोणालाही सहज करता येतात. मला तर ही शॅलो कामांची संकल्पना अगदी जंक फूड खाण्यासारखी वाटते. म्हणजे बघा, जंक फूड खाल्ल्यावर आपल्याला तात्पुरतं पोट भरल्यासारखं वाटतं. अरे वा, जंक फूडची उपमा इथे अतिशय छपखल बसतेय. हो ना. आपल्याला समाधान मिळतं की आपण काहीतरी खाल्लंय. तशीच ही वरवरची कामे केल्यावर आपल्याला आपण खूप व्यस्त असल्याचा भ्रम निर्माण होतो. पण जसं जंक फूड मधून शरीराला कोणतंही खरं पोषण मिळत नाही, तसंच या शॅलो कामांमधून आपल्याला खरं यश किंवा कोणतीही अर्थपूर्ण प्रगती मिळत नाही. अगदी. यात आपला वेळ खूप खर्च होतो पण खऱ्या अर्थाने कोणतीही बौद्धिक वाढ होत नाही. सगळं कसं कॅलरीज आहेत पण न्यूट्रिशन नाही असं होतं. आणि इथूनच या समस्येचा खरा धोका सुरू होतो बर का. यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे न्यूपोर्ट यांच्या मते शॅलो वर्क हे केवळ अनुत्पादक नाहीये, तर ते विनाशकारी आहे. विनाशकारी म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह? ते कसं काय? कारण जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार ईमेल्स चेक करते किंवा मेसेजेसना रिप्लाय देण्यासाठी आपलं लक्ष सतत दुसरीकडे वळवते, तेव्हा ती फक्त आपला वेळ वाया घालवत नसते. मग ती नक्की काय गमावत असते? ती व्यक्ती नकळतपणे स्वतःच्या मेंदूची सखोल विचार करण्याची क्षमताच नष्ट करत असते. आजच्या जगात फक्त माहिती असणं पुरेसं नाही. हो, आता तर गुगलवर सगळी माहिती एका क्लिकवर मिळते. अगदी बरोबर. म्हणूनच ती माहिती सखोलपणे आणि एकाग्रतेने लागू करणं हीच खरी उत्पादकता आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या माणसाने आपला संपूर्ण दिवस याच शॅलो कामांमध्ये घालवला तर त्याने दिवसाचे 12 तास जरी काम केलं तरी त्याचे परिणाम नेहमीच सरासरीच राहतील. हो, कारण त्याने खऱ्या अर्थाने कोणतंही नवीन, कठीण किंवा सर्जनशील काम करण्यासाठी मेंदूचा वापर केलेलाच नसतो. आणि म्हणूनच आजच्या या नॉलेज इकॉनॉमीमध्ये डीप वर्क करू शकणाऱ्या लोकांची किंमत प्रचंड वेगाने वाढत आहे. हो ना? अगदी 100%.
शॅलो वर्क कुणीही करू शकतं, पण डीप वर्क ही एक दुर्मिळ शक्ती बनत चालली आहे. पण मग इथे एक अतिशय व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. जर शॅलो वर्क इतका हानिकारक आहे तर खऱ्या आयुष्यात हे सखोल काम कसं करायचं? कारण नुसतं ठरवून तर एकाग्रता येत नाही. हो ना. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण पुस्तकात दिलेल्या 4 कार्यपद्धतींकडे किंवा ज्याला आपण फिलॉसॉफीज म्हणू शकतो त्याकडे वळूया. हीच या पुस्तकाची जमेची बाजू आहे. न्यूपोर्ट हे मान्य करतात की प्रत्येकाचं आयुष्य आणि कामाचं स्वरूप वेगळं असतं, त्यामुळे डीप वर्क करण्यासाठी कोणतीही एकच परफेक्ट पद्धत नाहीये. म्हणजे सर्वांसाठी एकच उपाय नाहीये. तर त्यांनी कोणत्या 4 पद्धती सुचवल्यात? पहिली पद्धत आहे मोनास्टिक किंवा संन्याशी पद्धत. नावाप्रमाणेच यात व्यक्ती स्वतःला जगापासून, इंटरनेटपासून आणि लोकांपासून पूर्णपणे तोडून घेते आणि फक्त आपल्या एकाच कामावर लक्ष केंद्रित करते. या सारांश व्हिडिओमध्ये जे.के. रोलिंग यांचं एक खूप भारी उदाहरण दिलं यावर. हो, हॅरी पॉटर लिहितानाचं उदाहरण ना? हो, जेव्हा त्या हॅरी पॉटर सिरीजचा शेवटचा भाग लिहित होत्या तेव्हा त्यांना घरी अजिबात एकाग्रता साधता येत नव्हती. सारखा व्यत्यय येत होता. मग त्यांनी काय केलं? त्यांनी स्वतःला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जगापासून पूर्णपणे वेगळं केलं, जेणेकरून त्या पूर्णपणे पुस्तकात मग्न होऊ शकतील आणि त्यांचं काम पूर्ण करू शकतील. हे खूपच समर्पक उदाहरण आहे. पण कसं आहे ना, हे सर्वांनाच जमेल असं नाही. म्हणूनच दुसरी पद्धत आहे बायमोडल किंवा द्विआयामी पद्धत. द्विआयामी म्हणजे 2 भागात विभागलेली. अगदी बरोबर. यात व्यक्ती आपल्या वेळेची मोठ्या तुकड्यांमध्ये विभागणी करते. उदाहरणार्थ, एखादा विद्यापीठाचा प्राध्यापक वर्षातील 9 महिने विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवतो. म्हणजे प्रशासकीय कामं, लेक्चर्स हे सगळं करतो. हो, पण उन्हाळ्याच्या सुट्टीतले 3 महिने तो स्वतःला एकांतात ठेवून फक्त आपल्या संशोधनावर म्हणजेच रिसर्चवर काम करतो. किंवा असंही म्हणूया की आठवड्यातले 4 दिवस सामान्य कामं करून वीकेंडला सलग 2 दिवस जगात कुणाशीही संपर्क न ठेवता काम करतो. बरोबर. पण आता तुम्हीच सांगा, सामान्य माणसांसाठी हे शक्य आहे का? मला हाच आक्षेप घ्यायचा होता. म्हणजे सामान्य लोकांसाठी या पहिल्या 2 पद्धती खरोखर किती प्रॅक्टिकल आहेत? खूपच अवघड आहेत. हो ना. म्हणजे माझ्यासारख्या 9 ते 5 नोकरी करणाऱ्या, बॉसला उत्तरदायी असणाऱ्या आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असणाऱ्या व्यक्तीला महिनाभर हॉटेलमध्ये जाऊन राहणं शक्यच नाही. अशा लोकांसाठी काय पर्याय आहे? हा आक्षेप पूर्णपणे रास्त आहे. न्यूपोर्ट यांनाही याची जाणीव आहे की बहुतांश लोकांसाठी या दोन्ही पद्धती अशक्य आहेत. आणि म्हणूनच त्यांनी तिसरी पद्धत सुचवली आहे, रिथिमिक किंवा लयबद्ध पद्धत. लयबद्ध म्हणजे एका विशिष्ट लयीत काम करणं? हो, ही पद्धत सामान्य नोकरदार वर्गासाठी सर्वात प्रॅक्टिकल आहे. यात तुम्ही रोजची एक निश्चित वेळ डीप वर्कसाठी ठरवून घेता. म्हणजे जसं की रोज सकाळी 7 ते 9 या वेळेत मी फोन बंद ठेवून फक्त माझं सर्वात महत्त्वाचं काम करणार. अगदी बरोबर. रोज एकाच वेळी काम करून त्याची एक सवय लावून घ्यायची. याचा खूप फायदा होत असेल, कारण रोज उठून आज मी कधी काम करू असा विचार करण्यात जी ऊर्जा जाते ती वाचते. हो ना. डिसिजन फटीग कमी होतो. आणि यातली चौथी पद्धत आहे जर्नलिस्टिक किंवा पत्रकार पद्धत. पत्रकारांसारखं काम करायचं म्हणजे कसं? पत्रकारांना जशी अचानक बातमी मिळते आणि ते लगेच बातमी लिहिण्याच्या मूडमध्ये जातात, तशीच ही पद्धत आहे. जेव्हाही तुम्हाला दिवसभरात अर्धा किंवा 1 तास मोकळा वेळ मिळेल तेव्हा लगेच डीप थिंकिंग मोडमध्ये जायचं, कोणतीही पूर्वतयारी न करता. हो, अगदी तसंच. पण तुम्हाला काय वाटतं, हे सोपं आहे का? अजिबात नाही. ही चौथी पद्धत ऐकायला सोपी वाटत असली तरी ती खूप कठीण असावी. कारण मीटिंगमधनं बाहेर आल्या आल्या पुढच्याच मिनिटाला अचानक सखोल विचार करायला लागणं हे मेंदूसाठी सोपं नाहीये. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलात. एका कामातून दुसऱ्या कामात लक्ष वळवण्यासाठी खूप मानसिक ऊर्जा लागते. याला कॉन्टेक्स्ट स्विचिंग म्हणतात. हो, मी वाचलंय याबद्दल. कॉन्टेक्स्ट स्विचिंगमुळे आपला फोकस पूर्ण बिघडतो. म्हणूनच ही जर्नलिस्टिक पद्धत फक्त अशा लोकांसाठी आहे ज्यांचा त्यांच्या एकाग्रतेवर प्रचंड ताबा आहे. सामान्य माणसाने रिथमिक पद्धतीपासूनच सुरुवात केलेली बरी. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने एका रंजक वह्यावर येतो. पद्धत आपण कोणतीही निवडली तरी आजकाल आपल्या मेंदूला प्रत्येक क्षणी नोटिफिकेशन्सची इतकी सवय झाली आहे की केवळ एक वेळ ठरवली आणि खोलीचं दार बंद केलं म्हणजे एकाग्रता येईलच असं नाही. अगदी 100%. मला असं वाटतं की एकाग्रता ही कोणतीही जादुई शक्ती नाहीये. ती तर जिममध्ये जाऊन स्नायू म्हणजे मसल मजबूत करण्यासारखी एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे. ही जिमची उपमा खरोखरच या प्रक्रियेचं अचूक वर्णन करते. आपण वर्षानुवर्षे आपल्या मेंदूला प्रत्येक 2 मिनिटाला काहीतरी नवीन बघण्याची सवय लावली आहे. हो ना.
नुसतं रील स्वाईप करत राहतो आपण. त्यामुळे अचानक आपला मेंदू सलग 2 तास एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करूच शकत नाही. यासाठी पुस्तकात प्रोडक्टिव्ह मेडिटेशन म्हणजे उत्पादक ध्यान ही अतिशय प्रभावी संकल्पना मांडली आहे. उत्पादक ध्यान हे नक्की काय असतं? म्हणजे डोळे मिटून आपल्या कामाचा विचार करायचा का? नाही, ही एक अत्यंत सक्रिय प्रक्रिया आहे. यात तुम्ही चालताना, प्रवास करताना किंवा साधी कामं करताना एखाद्या समस्येवर सखोल विचार करता. अच्छा, म्हणजे ज्या कामांसाठी फार विचाराची गरज नसते ती कामं करताना? हो. समजा एखादा व्यक्ती ऑफिसला पायी चालत जात असेल तर त्या 20 मिनिटात तो त्याच्या समोर असलेल्या एकाच समस्येवर विचार करतो. पण चालताना मन तर भटकणारच ना. आजूबाजूला किती गोष्टी असतात. तोच तर ध्यानाचा भाग आहे. जेव्हा मन भरकटेल, इतर विचारांकडे जाईल, तेव्हा जाणीवपूर्वक स्वतःच्या मनाला परत खेचून आणायचं आणि पुन्हा त्याच समस्येवर लक्ष केंद्रित करायचं. हे अगदी पारंपरिक ध्यानासारखंच आहे. फक्त यात आपण श्वासावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी कामाच्या समस्येवर लक्ष केंद्रित करतो. अगदी बरोबर. हा सराव तुमच्या लक्ष केंद्रित करण्याच्या मानसिक स्नायूंना प्रचंड बळकट करतो. हे ऐकायला खूपच भारी वाटतंय. पण आजच्या युगात जिथे सगळीकडे स्मार्टफोन्स आणि नवनवीन ॲप्स आहेत, तिथे हे टिकवून ठेवणं खूप मोठं आव्हान आहे. हो, डिजिटल डिस्ट्रॅक्शन्स खूप वाढलेत. आपल्याला सतत वाटत असतं की आपण एखाद्या विशिष्ट ॲपशिवाय राहूच शकत नाही किंवा जगात काय चाललंय हे आपल्याला माहितीच असायला हवं. अशी एक अनामिक भीती म्हणजे फोमो आपल्या मनात असतो. तंत्रज्ञानाच्या याच मानसिकतेवर मात करण्यासाठी न्यूपोर्ट द क्राफ्ट्समनशिप अप्रोच म्हणजेच कारागिराचा दृष्टिकोन वापरण्याचा सल्ला देतात. कारागिराचा दृष्टिकोन म्हणजे हत्यारं निवडण्यासारखं? हो. एखादा कुशल सुतार जसा आपली हत्यारं अतिशय काळजीपूर्वक आणि त्यांच्या उपयुक्ततेनुसार निवडतो, तशीच आपण आपली डिजिटल साधनं आणि ॲप्स निवडली पाहिजेत. म्हणजे एखादा ॲप फक्त सगळे वापरत आहेत म्हणून किंवा त्याचा कदाचित थोडाफार फायदा होऊ शकतो म्हणून वापरू नये. एकदम बरोबर. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर तंत्रज्ञान मुळातच वाईट नाहीये. हो. या सारांश व्हिडिओमध्ये ते फोटोग्राफरचं उदाहरण दिलंय. जर एखादा व्यावसायिक फोटोग्राफर असेल तर त्याच्यासाठी इंस्टाग्राम हे अत्यंत उपयुक्त हत्यार आहे. हो, कारण ते त्याच्या कामाला ग्राहकांपर्यंत पोहोचवतं. पण इतर सामान्य लोकांसाठी, ज्यांचा त्यातून कोणताही थेट फायदा होत नाही, त्यांच्यासाठी ते केवळ इतरांशी स्वतःची तुलना करण्याचं आणि डिस्ट्रॅक्शनचं एक मोठं कारण ठरू शकतं. अगदी अचूक. म्हणूनच तंत्रज्ञान वापरण्याचा आपला हेतू स्पष्ट असायला हवा. पुस्तकात 30 दिवसांचा डिजिटल डिटॉक्स करून स्वतःचं परीक्षण करण्याचा सल्ला दिलाय. म्हणजे 30 दिवस सोशल मीडियापासून दूर राहायचं. हो, आणि स्वतःला 2 प्रश्न विचारायचे. एक, या 30 दिवसात या ॲप्स विना माझ्या आयुष्यात काही मोठं नुकसान झालं का? आणि दुसरा प्रश्न, मी नसताना जगाला काही फरक पडला का? बापरे, हा दुसरा प्रश्न तर खूपच बोचरा आहे. पण बहुतांश वेळा या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नाही अशीच असतील. हो ना, हेच तर सत्य आहे. बरं, मेंदूला प्रशिक्षित केलं आणि तंत्रज्ञानाचा वापरही मर्यादित केला, इथपर्यंत सर्व ठीक आहे. पण रोजच्या कामाच्या गोंधळात हे प्रत्यक्षात कसं आणायचं? म्हणजे वेळेचं नियोजन कसं करायचं असं म्हणताय? हो, कारण ऑफिसला गेल्यावर बॉसची कामं, ईमेलचा भडीमार आणि मीटिंग्स काय थांबत नाहीत. या सगळ्या गदारोळातून डीप वर्कसाठी वेळ कसा काढायचा? यासाठी दिवसाचं काटेकोर नियोजन अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आणि न्यूपोर्ट यांचा यासाठी एक अतिशय कडक नियम आहे, स्केड्यूल एव्हरी मिनिट. म्हणजे दिवसाच्या प्रत्येक मिनिटाचं वेळापत्रक बनवायचं? हो, याला टाइम ब्लॉकिंग म्हणतात. यात तुम्ही एक वही घेऊन तुमच्या कामाच्या दिवसाचे वेगवेगळ्या ब्लॉक्समध्ये विभाजन करता. जसं की सकाळी 9 ते 10 ईमेल आणि प्लॅनिंग, 10 ते 12 डीप वर्क, 12 ते 1 मीटिंग्स. अगदी बरोबर. आणि असं करत संपूर्ण दिवसाचा आराखडा तयार करता. पण इथे मला एक मोठा आक्षेप नोंदवायचा आहे. जर एखाद्याने दिवसाच्या प्रत्येक मिनिटाचं वेळापत्रक बनवलं तर ते आयुष्य एखाद्या रोबोटसारखं आणि कंटाळवाणं नाही का वाटणार? हा खूपच साहजिक प्रश्न आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं. आणि समजा दुपारी 2 वाजता बॉसने अचानक एखादं अत्यंत महत्वाचं काम दिलं किंवा एखादी इमर्जन्सी आली, तर हे वेळेचे ब्लॉक पूर्णपणे कोलमडून पडतील ना? हा एक अतिशय सामान्य पण मोठा गैरसमज आहे. टाइम ब्लॉकिंग हे स्वतःला साखळदंडांनी बांधून ठेवण्यासाठी नसतं. हे वेळापत्रक लवचिक असू शकतं आणि असतंच. म्हणजे आपण त्यात बदल करू शकतो? हो. जर इमर्जन्सी आली तर तुम्ही तुमचे पुढचे ब्लॉक्स खोडून तिथे नवीन काम टाकू शकता. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश हा नाही की तुम्ही ठरवलेल्या प्लॅनला चिकटून राहावं.
मग मुख्य उद्देश काय आहे? उद्देश हा आहे की तुम्ही तुमच्या वेळेचा जाणीवपूर्वक म्हणजे इंटेन्शनल वापर करावा. जेव्हा तुम्ही वेळ साधीच ठरवून ठेवता तेव्हा आता मी काय करू या गोंधळातून तुमची सुटका होते. अच्छा, म्हणजे आपण परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थितीवर नियंत्रण मिळवतो आणि यातून तो निर्णय घेण्याचा थकवा सुद्धा कमी होत असावा. अगदी योग्य शब्द पकडलात, डिसिजन फटीग. कारण जेव्हा आपल्याला सतत ठरवावं लागतं की आता काय करायचंय, तेव्हा आपल्या मेंदूची बरीच ऊर्जा केवळ निर्णय घेण्यातच खर्च होते. हा थकवा टाळण्यासाठीच टाइम ब्लॉकिंग आणि दिनचर्या अत्यंत महत्वाची असते. एकच जागा, तीच वेळ आणि तीच पद्धत ठेवल्याने आपला मेंदू लवकर फ्लो स्टेटमध्ये जातो. आणि यासोबतच सारांश व्हिडिओमध्ये एक 20-80चा नियम सांगितलाय. तो कसा काम करतो? तो नियम ड्रेन द शॅलोज म्हणजे शॅलो वर्क शक्य तितकं कमी करण्याचा धोरणाचा भाग आहे. म्हणजे 80% वेळ डीप वर्कसाठी? हो, तुमच्या एकूण कामाच्या वेळेपैकी फक्त 20% वेळ शॅलो कामासाठी मर्यादित ठेवा आणि उर्वरित 80% वेळ डीप वर्कसाठी राखीव ठेवा. यासाठी बॅच प्रोसेसिंगचा वापर करणं खूप फायद्याचं ठरेल. म्हणजे दिवसभर दर 5 मिनिटाला ईमेल्स चेक करण्याऐवजी दिवसातून फक्त 2 वेळा ईमेल्सना उत्तरे देणं. अगदी बरोबर. सकाळी 11 आणि संध्याकाळी 4 वाजता असं ठरवून घेता येईल. आणि मीटिंगसाठी तर एक कडक नियम असायला हवा. कोणता नियम? कोणताही स्पष्ट अजेंडा आणि उद्देश नसेल तर ती मीटिंग नकोच. क्या बात आहे. हे सगळं ऐकायला खूप प्रेरणादायी वाटतंय. पण मला एक शंका येतेय. कोणती शंका? आपण इतक्या तीव्रतेने वेळापत्रक पाळून आणि सलग अनेक तास एकाग्रतेने काम केल्यावर माणूस प्रचंड थकून जाईल ना. आजकाल सगळीकडे हे हसल कल्चर खूप वाढलंय. हो, नो डेज ऑफ आणि सोएगा तो खोएगा वाले विचार. अगदी तेच. झोप कमी करा आणि जास्तीत जास्त काम करा असे सल्ले सतत दिले जातात. मग डीप वर्कमध्ये या श्रमांचं व्यवस्थापन कसं होतं? हाच तर खरा कळीचा मुद्दा आहे. आणि याचसाठी डीप वर्कचा सर्वात आश्चर्यकारक नियम पुढे येतो, तो म्हणजे विश्रांतीचं महत्त्व. विश्रांती? हसल कल्चरमध्ये तर याला आळशीपणा मानतात. हो, पण हसल कल्चरचा तो विचार पूर्णपणे चुकीचा आणि अशाश्वत आहे. कॅल न्यूपॉर्ट यांचा नियम ऐकलात तर थक्क व्हाल. ते म्हणतात, बी लेझी अँड वर्क हार्ड. बी लेझी अँड वर्क हार्ड म्हणजे आळशी व्हा आणि कठोर परिश्रम करा. हे थोडं परस्पर विरोधी नाही का वाटतं? एकाच वेळी माणूस आळशी आणि कठोर परिश्रमी कसा काय असू शकतो? यावरून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की आपण खरोखर विश्रांती घेतो का? यातून असा अर्थ अभिप्रेत आहे की जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा 100% लक्ष देऊन कठोर परिश्रम करा. हा, आणि विश्रांती घेताना? पण जेव्हा तुम्ही विश्रांती घेता तेव्हा कामापासून 100% डिस्कनेक्ट व्हा आणि खऱ्या अर्थाने आळशी बना. आपण बरेचदा अर्धवट काम करतो आणि अर्धी विश्रांती घेतो. म्हणजे आपण घरी टीव्ही बघत असतो, कुटुंबासोबत बसलेलो असतो, पण सोबतच मोबाईलवर ऑफिसचे ईमेल्स पण चेक करत असतो. आणि ही सवय अत्यंत घातक आहे. यातून ना तुमचं काम पूर्ण क्षमतेने होतं ना तुमच्या मेंदूला पूर्ण विश्रांती मिळते. संध्याकाळी काम संपल्यावर लॅपटॉप बंद करणं, नोटिफिकेशन्स म्यूट करणं अत्यंत गरजेचं आहे. यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का? हो, नक्कीच. जेव्हा आपण झोपतो किंवा पूर्णपणे रिलॅक्स्ड असतो तेव्हा आपलं अचेतन मन म्हणजे अनकॉन्शियस माइंड दिवसभराच्या गुंतागुंतीच्या माहितीवर प्रक्रिया करत असतं. अच्छा, म्हणूनच अनेकदा कठीण प्रश्नांची उत्तरं आपल्याला विश्रांतीच्या वेळीच किंवा आंघोळ करताना वगैरे मिळतात. तर अगदी बरोबर. आणि याच विश्रांतीच्या चर्चेत ते कंटाळा सहन करण्याबद्दलही काहीतरी वेगळंच सांगतात. कंटाळा म्हणजे बोर्डम? आजकाल आपल्याला कंटाळा हा शब्दच नकोसा झालाय. हो ना, पण न्यूपोर्ट यांच्या मते मेंदूला कंटाळा सहन करण्याची सवय लावणं अत्यंत आवश्यक आहे. पण का? आपण तर नेहमी कंटाळा घालवण्यासाठी काहीतरी करत असतो. तेच तर चुकतोय आपण. आजकाल बस स्टॉपवर थांबलेलं असताना किंवा रांगेत उभं असताना थोडा जरी रिकामा वेळ मिळाला की आपण लगेच खिशातून फोन बाहेर काढतो. हो, काहीतरी स्वाईप करायला लागतो. पण जर मेंदूला कधी कंटाळाच आला नाही तर त्याला नवीन विचार करण्याची गरजच भासणार नाही. कंटाळा ही नवनिर्मितीची म्हणजे क्रिएटिव्हिटीची पहिली पायरी आहे. अरे वा, हे खूपच भारी आहे. म्हणजे रिकाम्या वेळात जेव्हा आपण काहीच करत नसतो तेव्हाच आपल्या मेंदूत नवीन संकल्पना जन्म घेतात. हो, त्यामुळे कंटाळापासून पळू नका, त्याला सामोरे जायला शिका. हे सर्व समजून घेतल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की ही केवळ वेळेचं नियोजन करणारी किंवा उत्पादकता वाढवणारी एखादी छोटीशी युक्ती नाहीये. बरोबर.
ही एक संपूर्ण जीवनशैली आहे. हो, जर आपण या संपूर्ण चर्चेचा थोडक्यात आढावा घेतला तर आपल्याला समजेल की शॅलो वर्क ओळखून ते जाणीवपूर्वक टाळणं हा आपला पहिला टप्पा आहे. त्यानंतर स्वतःच्या जीवनशैलीनुसार एका योग्य कार्यपद्धतीची निवड करणं. हो, आणि मग उत्पादक ध्यानाद्वारे मेंदूला प्रशिक्षित करणं, टाइम ब्लॉकिंग करून वेळेवर ताबा मिळवणं आणि सर्वात शेवटी मेंदूला खऱ्या अर्थाने विश्रांती आणि कंटाळा अनुभव देणं. अगदी तसंच. हे सर्व सलगपणे आणि शिस्तीने केल्यावर कोणत्याही व्यक्तीच्या कामाचा दर्जा आणि प्रभाव कितीतरी पटीने वाढतो. सुरुवातीला हा बदल थोडा मोठा आव्हान वाटू शकतं. हो, पण जेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमचं मन पूर्वीपेक्षा अधिक शांत आहे, कामाचा दर्जा आश्चर्यकारकरित्या सुधारलाय आणि तुमची वैयक्तिक प्रगती वेगाने होतीये, तेव्हा तुम्हाला समजेल की डीप वर्क ही आजच्या जगात यशस्वी होण्याची एक अतिशय आवश्यक गोष्ट आहे. अगदी खरंय. या सगळ्या सखोल चर्चेनंतर जाता जाता माझ्या मनात एक अतिशय वेगळा आणि थोडासा धक्कादायक विचार आलाय. अरे चा, कोणता विचार? आजपर्यंत आपण नेहमी असं मानत आलो की ज्याच्याकडे सर्वात जास्त माहिती आहे, जो सर्व घडामोडींबद्दल सर्वात जास्त अपडेटेड आहे आणि जो सतत जगाशी जोडलेला आहे, तोच या जगात सर्वात पुढे जाईल. हो, नॉलेज इज पॉवर असं आपण नेहमीच ऐकतो. पण या पुस्तकाच्या सारांशावरून आणि आपल्या आजच्या चर्चेवरून असा विचार मनात येतोय की कदाचित भविष्यातील खऱ्या अर्थाने यशस्वी आणि इलिट लोक ते नसतील जे जगातील सर्वात जास्त माहिती आपल्या मेंदूत साठवू शकतात. बापरे, मग तुमच्या मते भविष्यातील खरोखर यशस्वी लोक कोण असतील? मला वाटतं ते लोक असतील जे जगातील अनावश्यक माहितीकडे अत्यंत कौशल्याने आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू शकतात. क्या बात आहे, दुर्लक्ष करण्याची कला. हो ना, डिस्ट्रॅक्शनच्या आणि माहितीच्या महापुराच्या या आजच्या जगात दुर्लक्ष करण्याची कला हीच मानवाची भविष्यातील सर्वात मोठी ताकद असू शकेल का, हा प्रश्न पडतो मला. हा खरोखरच अत्यंत सखोल आणि प्रत्येकाला स्वतःला विचारण्यासारखा प्रश्न आहे. खूपच सुंदर विचार मांडलात तुम्ही. आजच्या जगात जिथे प्रत्येकाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हजारो गोष्टी स्पर्धा करत आहेत, तिथे आपलं लक्ष कुठे केंद्रित करायचंय आणि कुठे नाही हे ठरवणं हीच सर्वात मोठी लढाई आहे. आणि या लढाईत डीप वर्क हे आपलं सर्वात प्रभावी शस्त्र ठरू शकतं. अगदी बरोबर. तर मित्रांनो, आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, रंजक आणि विचारप्रवर्तक विषयासोबत.